सर्वप्रथम बँको हा परिवार समजतो. शिंत्रे सर असतील, नाईक सर असतील, बँकोची जी कमिटी आहे त्यात अविनाश जोशी सर हा एक भाग, आणि आज जे सगळे मान्यवर आहेत, सर्व संचालक असतील, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील आणि माझ्यासमोर असलेले सगळे सिनियर्स यांना मी प्रथम अभिवादन करतो आणि बँकोला धन्यवाद देईन की मला इथे बोलण्याची संधी दिली. मनापासून सांगायचं झालं तर सहकार क्षेत्रावरती अत्यंत प्रेम करणारा माणूस मी आहे. जसं आता चौधरी सर म्हणाले तसंच सतत 43 वर्ष या सहकार क्षेत्रात मी काम करतोय. सहकार क्षेत्रात काम करत असताना माझी एंट्री क्लार्क म्हणून झाली आणि 43 वर्षात मोर दॅन 70% सर्व्हिस हे हाय लेवलला ऑन मेरिट झाली. ओके, आपण शेअर करूयात. माझ्या पीपीटीज ज्या आहेत त्या एकूण 30 आहेत, पण त्या फक्त 20च मी बोलणार आहे, कारण टाईम लिमिट हे नेहमीच सगळीकडे असतात. हे बोलत असताना जरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा कन्सर्न असला तरीसुद्धा आता जसं सरांनी सांगितलं नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय, त्या अनुषंगाने या सगळ्या पीपीटी केलेल्या आहेत. मी बोलत असताना सहकार क्षेत्रावरती जरी प्रेम करत असलो तरीसुद्धा सहकार क्षेत्रातल्या ज्या गोष्टींमध्ये बदल आवश्यक आहेत त्याही काही पीपीटी याच्यात आहेत. कृपा करून मी बोलत असताना गैरसमज करून घेऊ नका, कारण आपल्याला बदलणं आवश्यक आहे, रादर अत्यावश्यक आहे, एवढं मी सांगतो आणि सुरुवात करतो. सर्वप्रथम आपल्यासमोर जी पीपीटी आहे, अनेक वक्त्यांनी बॅसलबद्दल सांगितलं, मी त्याच्या खोलात अजिबात जाणार नाहीये, पण अनेक जण म्हणजे इन्क्लुडिंग अर्बन कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा अनेक वेळा रिझर्व्ह बँकेने खूप टाईट केलंय म्हणून ओरडत असतात. तसंच क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा सहकार आयुक्त हल्ली भयंकर स्ट्रिक्ट होत चालत असं म्हणायला ऑफ द रेकॉर्ड सुरुवात झालेली आहे. पण याची मूळ कारणं समजून घ्या मित्रांनो. आपण असं समजतो आपण ग्रामीण भागात काम करतो, आमचा देशाशी काय संबंध, आमचा जगाशी काय संबंध, पण तसं नाही आहे. आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्यासमोर बॅसल कमिटी ऑफ बँकिंग सुपरविजन हा विषय आहे. त्याचे 3 बॅसल अकॉर्ड्स पास ऑन झालेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकात ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये भर कशावर दिला बघा, रेग्युलेशन, सुपरविजन, गव्हर्नन्स, रिस्क मॅनेजमेंट ऑफ बँक्स याच्यावरती भर दिलाय. याचं एकमेकांशी संलग्न करताना सुरुवातीला सांगेन, आता चौधरी सरांनी जी नॅशनल पॉलिसी म्हणलेलं आहे या पॉलिसीमध्ये या सगळ्याचा अंतर्भाव केला. याचा अर्थ बॅसल कमिटीने ज्या रिकमेंडेशन्स केलेल्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंट समोर जाताना या सगळ्यांचा अंतर्भाव केला आहे. पुढच्या साईडला असं म्हणलंय छोट्या अक्षरात, मिनिमम रेग्युलेटरी कॅपिटल रिक्वायरमेंट्स, द सुपरवायझरी रिव्ह्यू प्रोसेस, मार्केट डिसिप्लिन थ्रू डिस्क्लोजर्स. माझ्या माहितीनुसार थोड्या शुगर कोटेड शब्दात सहकार खात्याने सुद्धा ह्या गोष्टी ऑलरेडी लागू केल्यात. आपण पुढे जाऊयात. बॅसल 4 सगळ्यात शेवटी म्हटलेलं ते इन प्रोसेस आहे, 1-2 वर्षात तेही लागू होईल आपल्याला. बॅसल चे 7 पिलर्स म्हणजे 7 पिलर्स त्यांनी जे म्हटलेले आहेत, 1, 2, 3 ते पिलर्स आणि आपल्या सहकाराची तत्व आपण फक्त बघूयात. त्या दोन्हीत एक वाक्यता आहे, फक्त शब्दातला बदल आहे. डाव्या साईडला पहिलं म्हटलं कॅपिटल ॲडिक्वसी बॅसलमध्ये, आपल्या साईडला प्रिन्सिपल्स अँड कोऑपरेशनमध्ये व्हॉलेंटरी मेंबरशिप म्हटलं, त्याला ओपन मेंबरशिप म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे मेंबरशिप हे कॉमन आले. दुसरीकडे बॅसलमध्ये मिनिमम रेग्युलेटरी कॅपिटल रिक्वायरमेंट्स म्हटलंय, आपल्याकडे सुद्धा ते ऑलरेडी ॲप्लिकेबल केलंय, सगळ्यापासून आपण ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशनमध्ये डेमोक्रेसी म्हटलंय, कुठेतरी पुढे शब्द तो आलेला आहे. 3 नंबरला द सुपरवायझरी रिव्ह्यू प्रोसेस, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण थोडं धाडसपूर्वक सांगेन, संचालक मंडळाने सुद्धा सहकार खात्याने दिलेली सर्क्युलर थ्रो वाचायला पाहिजेत. MISचं सर्क्युलर जर तुम्ही संपूर्ण वाचलं तर त्याच्यात सुपरवायझरी रिव्ह्यू प्रोसेसला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मंथली डेटा पाठवायचा आहे, ह्या मंथली डेटा कलेक्ट करून स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवणार, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवणार. याचाच अर्थ तुमचा रिव्ह्यू व्हायला सुरुवात झाली आहे.
मार्केट डिसिप्लिन थ्रू डिस्क्लोजर. मला वाटतं क्रेडिट सोसायटीनं सुद्धा अहवालामध्ये सर्व माहिती डिस्क्लोज करावी लागते. सेम प्रिन्सिपल्स आपल्या तत्वात पण आहे. त्याच्यानंतर रेग्युलेशन म्हणजे सहकार खातं म्हणूयात आपण, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट म्हणूयात, कोऑपरेटिव्ह ऍक्ट म्हणूयात. आपल्याकडे सुद्धा सेम प्रिन्सिपल्समध्ये अंतर्भाव झालेला आहे. आम्हाला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट ऍप्लिकेबल आहे, क्रेडिट सोसायट्यांना महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. सुपरविजन हे ऑलरेडी प्रोसेसमध्ये तुमच्या आहे. फक्त ऑन पेपर सुपरविजन हा शब्द वापरलेला नाहीये, परंतु तुम्ही MIS सर्क्युलर सर्व संचालकांना मी विनंती करतो, ते ज्येष्ठ कनिष्ठ हा भाग नाही पण आवर्जून वाचा. त्याच्यात सुपरविजन रेग्युलेशन याचा शुगर कोटेड वाक्यरचना आलेली आहे. 7 नंबरला गव्हर्नन्स अँड रिस्क मॅनेजमेंट ऑफ बँक. ऑलरेडी आता चौधरी सरांनी पण सांगितलं, हा पण विषय आपल्याकडे आला. आता आपलं बघू. एज्युकेशन ट्रेनिंग आणि इन्फॉर्मेशन, आता सरांनी सांगितलं ऑलरेडी त्याचा अंतर्भाव नॅशनल पॉलिसीमध्ये केला आहे. त्याच्यानंतर कॉपरेशनचा उल्लेख आहे आणि सोशल कमिटमेंटचा पण उल्लेख आहे. जे थोडक्यात बॅसेल आणि आपल्याकडचे कोऑपरेटिव्ह ऍक्टचे प्रिन्सिपल्स माझ्या दृष्टीनं समान आहेत. शाब्दिक बदल आहेत पण समान आहेत. अनेक वेळा मी स्वतः ट्रेनिंग, मुळाशी मॅडम म्हणलं 25 वर्ष ट्रेनिंग 98 सालापासून मी यशोदापासून सुरुवात केली. या प्रोग्रामला येण्यापूर्वी मी सॅलरी अन्नर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला ट्रेनिंग देत होतो. आपण व्यवसाय बँकिंगचा करतो का हा प्रश्न तिथल्या संचालकांना विचारला. ते म्हणले आम्ही बँकेचा व्यवसाय करतच नाही. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या समोर एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये ब्ल्यू लाईन जी आहे ती कॅपिटल आहे. आपण गोळा करतो का करत नाही? कॅपिटल गोळा करतो ना, हो का नाही? त्याच्यानंतर डिपॉझिट गोळा करतो, लोन गोळा करतो, आपला लोन वाटतो, इन्व्हेस्टमेंट, कॅश, बँक. सगळ्यापासून 2 बँकांनी रिप्रेझेंटेशन दिलं, इन्व्हेस्टमेंट बद्दल दिलं, त्याच्यानंतर कॅश बँक दिलं आणि अदर सर्व्हिसेस आपण देतो का नाही देत? त्याही देतो. म्हणजे आपण बँकिंग करतो का करत नाही? फक्त फरक एवढाच आहे, तुम्हाला लायसन्स नाही, क्रेडिट सोसायटीला लायसन्स नाही, धंदा मात्र तोच आहे. मग का सर्व गोष्टी आपल्याला लागू करून नाहीत हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. की जर आपण हे सगळे धंदे करतो, व्यावसायिकता आणतो, तर सर्व गोष्टी आपल्याला लागू व्हायलाच पाहिजेत. बिझनेस मॉडेल चेंजिंग अँड इन्क्रीजिंग रिस्क. सुरुवातीला म्हणजे अनेक कोऑपरेटिव्ह सोसायट्या खूप जुन्या आहेत. आत्ताच आपण नाव ऐकलं बुलढाणा, त्या मान्यवर लिस्टमध्ये नाव आहे. आपण सुरुवातीला मॅन्युअल वर्किंग करत होतो, त्याला पर्सनल बँकिंग आपण म्हणूयात. तिथून CBS आलं, कोऑपरेटिव्ह बँकांना लागू झालं, तुम्हालाही लागू झालं, त्याला एनिवेअर बँकिंग म्हणूयात. त्याच्यानंतर नेट बँकिंग आलं, सारस्वत. आत्ता जी नावं घेतली, हा रिपोर्ट पण सर माझ्याकडे आहे, मी तो वाचलाय म्हणून मी आवर्जून सांगतो. सारस्वतचं नाव त्याच्यात आहे, ऑनलाईन ऑल सर्व्हिसेस पेमेंट सिस्टीम घर बसल्या. आणि डिजिटल करन्सी अजून ती अर्बन बँका किंवा क्रेडिट सोसायटीला आली नाही, परंतु पाथ जसा पुढे मोठा होत चालला आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, रिस्क वाढत चालली आहे, धोका वाढत चाललाय. हे परत एकदा मी आवर्जून सांगतो. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. रेग्युलेटर्स. आता आपल्या सगळ्याचं फायनान्शियल सिस्टीमच्या बाबतीत आपले रेग्युलेटर्स कोण आहेत बघा. भारतापुरतं बोलायचं झालं, जगाचं बोलायचं झालं, बॅसेल थ्रू ज्या गोष्टी ठरतात की ज्याचे आपण वन ऑफ मेंबर आहोत आणि त्याचं रिप्रेझेंटेशन शक्तिकांत दास म्हणजे गव्हर्नर ऑफ RBI करतात, ते मेंबर आहेत. त्या बॅसेलच्या सर्व गोष्टी आपण मान्य करतोय आणि अंमलबजावणी करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली सेंट्रल बँक, त्यांच्या अखत्यारीत आता सेंट्रल रजिस्ट्रार आहे. कारण बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट खाली मल्टीस्टेट बँकांच्या बाबतीत सेंट्रल रजिस्ट्रार जो सरांनी आता उल्लेख केलाय, सर मी तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती होती, मी गेलो होतो तिथे. त्याच्यानंतर स्टेट रजिस्ट्रार. लक्षात घ्या, हा डायग्राम लक्षात घ्या. त्या डायग्राम मध्ये मी जे ॲरो काढलेले आहेत, हे ॲरो एकमेकांशी संबंधित आहेत. रिझर्व्ह बँकेचा एक प्रिन्सिपल जो आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार, डिपॉझिटर्स इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं हे त्यांचं प्रथम ध्येय आहे. आता प्रामाणिकपणे जर विचार केला तर सहकार खात्याचं, खातं नाही म्हणणार,
ॲक्टचं आणि सहकार खात्याचं आत्तापर्यंतचं धोरण रादर आपल्या व्यवस्थापनाचं धोरण मॅनेजमेंट ओरिएंटेड फक्त होतं आणि मेंबर्स ओरिएंटेड होतं, नॉट टुवर्ड्स डिपॉझिटरचं इंटरेस्ट. डिपॉझिटर इंटरेस्ट प्रोटेक्ट होत नाही ही वस्तुस्थिती आहे, म्हणूनच CRAR कंपल्सरी केला. लक्षात घ्या, हे इंटर रिलेटेड आहेत आणि हा जो रिपोर्ट तयार केलेला आहे हे लक्षात घ्या. पुढची व्हिजन म्हणजे मला जो सरांनी सब्जेक्ट दिलेला आहे, भविष्य आपल्याला जाणून घ्यायचं, आपल्याला काय बदल करायचे, तर याच्यात RBI गव्हर्नरने सुद्धा मेजर गायडन्स दिलेला आहे, या रिपोर्टमध्येच म्हणलेलं आहे. रेग्युलेशन, सुपरविजन आणि मॉनिटरिंग हे कशा पद्धतीने चालतं बघा. डाव्या साईडला नॅशनल पॉलिसी की जी आता थोड्या कालावधीत मान्य होईल आणि इम्प्लिमेंट पण होईल, कारण त्यांनी इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यानुसार सेंट्रल ॲक्ट, स्टेट ॲक्ट, नोटिफिकेशन्स इत्यादी सर्व गोष्टी ऑलरेडी बदलायला सुरुवात झाली आहे. म्हणजे याच्यातल्या 50% गोष्टी RBIने, माझा जो अनुभव आहे गेल्या 10 वर्षातला, 10-12 वर्षातला, ते अनेक नोटिफिकेशन्स RBI थ्रू येत आहेत. सेंट्रल रजिस्ट्रारकडून नोटिफिकेशन यायला सुरुवात झाली नाही, पण RBI कडून येतात. अतिशय चांगली नोटिफिकेशन्स आहेत आणि स्वतःच्या ओन पॉलिसी म्हणजे बँका असतील, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील, स्वतःच्या ओन पॉलिसी आणि रूल्स हे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्या थ्रूच रेग्युलेशन, सुपरविजन आणि मॉनिटरिंग हा भाग येतो. आपल्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये किती प्रकार आहेत बघा. मल्टी स्टेट, अदर दॅन महाराष्ट्र ज्यांच्या ब्रँचेस आहेत त्यांना आपण मल्टी स्टेट म्हणतो. स्टेट लेवल, ज्यांचं एरिया ऑफ ऑपरेशन महाराष्ट्र स्टेट आहे ते स्टेट लेवल आपण म्हणूयात. डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे फक्त पुणे जिल्हा असेल, उदाहरणार्थ पुणे जिल्हा दिला. अर्बन लेवल फक्त शहरापुरतं मर्यादित आणि फक्त ग्रामीण भागापुरतं मर्यादित. एक मी तुम्हाला नक्की सांगितलं रिपोर्टच्या अनुषंगाने, एक जो थ्रो त्यांनी वर्किंग केलेला आहे, बेटर मॅनेजमेंट कम्युनिकेशन सिस्टीमवरती आपल्या सगळ्यांना मित्रांनो फोकस करायचा आहे. ही अत्यंत काळाची गरज आहे. अजूनही अनेक बदल जे येऊ घातलेले आहेत की जे आता एक मी हे बोलत असताना मी तुम्हाला मगाशी ऑलरेडी म्हटलं, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत डायरेक्टर्सची व्हॅलिडिटी 8च वर्ष ठेवली आहे. किती वर्ष? निवडून आल्यानंतर 8 वर्षच तुमची व्हॅलिडिटी. त्याच्यानंतर नवीन डायरेक्टर्स तिथे असतील, आपली कारकीर्द संपेल. त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन अजून सुरू झालेलं नाही, भविष्यकाळ आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी रचना आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर, फोकस बोर्ड ऑफ डिरेक्टरनी काय करणं अपेक्षित आहे, संचालक मंडळाने फक्त पॉलिसी ठरवणं हा भाग संचालक मंडळाचा आहे. पण दुर्दैवाने पॉलिसी ठरवण्यापेक्षा बाकीच्याच गोष्टींवरती जास्त फोकस असतो मित्रांनो. तो पहिला बदला, म्हणजे आपले विचार बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ते जोपर्यंत विचार बदलत नाही तोपर्यंत पुढचं काय होणार नाही, कारण पॉलिसी तुम्ही ठरवल्याच नाहीत. आता आमच्यासारख्या छोट्या बँकांना सुद्धा 30 पॉलिसी आम्हाला RBIला सबमिट करायला लागतात. 30 पॉलिसी. आपल्याला जर विचारलं क्रेडिट सोसायटीमध्ये किती प्रकारच्या पॉलिसी तयार केल्यात, हा एक भाग. त्या किती सर्वसमावेशक आहेत हा दुसरा भाग. त्या किती जणांना सर्क्युलेट केल्यात आणि किती जणांनी वाचल्यात, याचं पर्सेंटेज जर बघितलं तर वाचणारे 5% पण नाहीत मित्रांनो. बदल करा. तिथे मी बोर्ड ऑफ डिरेक्टर आणि कमिटी असं म्हणलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणी करायचे, तर ते इम्प्लिमेंटेशन CEOनी करायचं आहे. रिझर्व्ह बँकेने फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया फॉर CEO म्हटलंय. आपल्याकडचे सर्व CEO सक्षम आहेत का हा विचार तुम्ही करा. मी काहीच म्हणत नाहीये, तुम्ही करा. पण त्यांना सक्षम करायचं असेल तर आपली पण जबाबदारी आहे. फक्त ते नाहीत असं म्हणून चालणार नाही. आता आपण ठरवलेल्या पॉलिसी, आपण घेतलेले डिसिजन याचं इम्प्लिमेंटेशन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा जनरल मॅनेजर किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटी यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतर जे मगाशी ऑपरेशनल रिस्क हा जो विषय झाला, ऑपरेशनल रिस्क याचा अर्थ साध्या शब्दात सांगायचा झाला तर दैनंदिन कामकाज करत असणारा निर्माण होणारे धोके आणि त्याच्यापासून
निर्माण म्हणजे धोका निर्माण झाला की लॉस आलाच, मग तो फिनान्शियल असेल किंवा नॉन फिनान्शियल असेल. आरबीआयच्या रिपोर्टप्रमाणे ज्या व्हेरियस रिस्क आहेत त्यामध्ये ऑपरेशनल रिस्क हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट सांगायचं आलं तर नॉलेज लेवल टॉप टू बॉटम कमी आहे, ट्रेनिंग नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी साक्षीदार आहे. आपण ट्रेनिंगला पाठवतो ते केवळ ऑडिटचे मार्क्स मिळवण्यासाठी पाठवतो. 10 जणांना ट्रेनिंगसाठी सिलेक्ट करायचं आणि 40 जणांचे सर्टिफिकेट्स रेकॉर्डला मागून घ्यायची. ही वस्तुस्थिती आजही आहे. कसं सक्षम होणार? तुम्ही पण सक्षम होणार नाही, स्टाफ पण सक्षम होणार नाही आणि सीओ हेल्पलेस. लक्षात घ्या, धोके सांगतोय तुम्हाला. चॅलेंजेस काय आहेत? मी कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल बोलतोय, तसंच क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल चॅलेंजेस काय आहेत? मी वर्किंग करत असताना ज्या गोष्टी आढळल्या त्याच इथे राईट डाऊन केल्यात. पॉलिसीमध्ये तर त्यांनी चॅलेंजेस म्हणलेच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज रेग्युलेटरी चेंजेस. रेग्युलेटरी चेंजेस याचा अर्थ नियंत्रकांकडून वेळोवेळी येणाऱ्या सर्व सूचना म्हणजे गाईडलाईन्स असतील, डायरेक्टिव्ह असतील, याची संपूर्ण कंप्लायन्स करणं, ह्याला मी रेग्युलेटरी चेंजेस म्हणूयात. म्हणजे त्यांनी सर्क्युलर पाठवलं आहे. आज जर तुम्हाला विचारलं की MISचं सर्क्युलर थ्रूआउट किती संचालकांनी वाचलं, कारण MISच्या सर्क्युलर वाचल्यानंतर ती जी माहिती पाठवायची आहे त्याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी बोर्ड ऑफ डिरेक्टरवरती आहे. मग ती क्रेडिट म्हणजे मल्टीस्टेट असो नाहीतर क्रेडिट सोसायटी असो. किती जणांनी वाचलं? अगदी खरंच वाचलं असलं तर हात वर करा. किती जणांनी वाचलं? लेटेस्ट सर्क्युलर आहे, नाही वाचलेलं. मग तुम्ही जर वाचणार नसलात तर संचालक मंडळाच्या सभेत काय चर्चा करता याचा अंतर्मुख होऊन विचार करा. त्याच्यानंतर बिझनेस कॉम्पिटिशन म्हणजे विशिष्ट कालावधीत. मी सेंट्रल रजिस्ट्रारच्या वेबसाईटवरती जाऊन सर रजिस्ट्रेशन कुठल्या कालावधीत झालं या सगळ्यांचं काढलं तर 2014 ते 2017, एखाद्या वर्ष मागे पुढे माझं बोलताना होत असेल, 2014 ते 2017 प्रचंड प्रमाणात रजिस्ट्रेशन झालं. त्याच्यापैकी जो सेंट्रल रजिस्टरचा रिपोर्ट आहे त्याची कॉपी माझ्याकडे आहे. सॅलरी अर्नर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज जवळ आत्ता 80 लिक्विडेशनच्या पाईपलाईनमध्ये आहेत. हा तुम्हाला धक्का बसेल. सॅलरी अर्नर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जवळ 80च्या दरम्यान लिक्विडेशनमध्ये आहेत. काय धोका होता त्याच्यात? म्हणजे कुठेतरी मिसमॅनेजमेंट. मग कॉम्पिटिशन हा जो विषय समजावून सांगत असताना मी मध्यंतरी 15 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यात गेलो होतो ट्रेनिंगला, क्रेडिट सोसायटीला. मी चर्चा करत असताना दीक्षित साहेब तुम्हाला धक्का बसेल, 121 सोसायट्या जुन्नर तालुक्यात आहेत. किती? 121 सोसायट्या. म्हणजे जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत, उपराष्ट्रीय पक्ष आहेत, तशा क्रेडिट सोसायट्या आहेत. याच्यावरती नियंत्रण आणणं आवश्यक आहे का नाहीये याचा विचार तुम्ही करा. तुम्ही पण बिझनेस करू शकणार नाही. म्हणजे 121 जण जर एकाच माणसाकडे झालं तर डिपॉझिट पण मिळणार नाही, बॉरोइंग पण मिळणार नाही. म्हणून कॉम्पिटिशन करताना चांगली कॉम्पिटिशन ठेवावी, त्याच्याबद्दल विचार करा. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ज्याला टेक्नॉलॉजीचा विषय सीओन मार्फत मांडला जातो त्यास हा खर्च परवडत नाही म्हणून सांगितलं जातं, किंवा ही टेक्नॉलॉजी कमीत कमी पैशात कशी घेता येईल याच्यावरती चर्चा केली जाते आणि तिथे कॉम्प्रोमाइज केली जातात. मी कॉम्प्रोमाइज हा शब्द शुगर कोटेड वापरतोय. आणि मग त्या सिस्टीमचा उपयोग दर संस्थेला नाही, काम करणाऱ्या माणसांना नाही. मित्रांनो विचार करा, चांगली टेक्नॉलॉजी घ्या. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चरचा अर्थ हेड ऑफिस मधलं जो सेटअप पाहिजे. मी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंग बोर्डरूम बद्दल बोलत नाहीये, ती चांगलीच असते, पण जो सेटअप हेड ऑफिसला पाहिजे तो नसतो, ब्रँचेसला सेटअप नसतो. हेही विषय त्यात महत्त्वाचे आहेत. सायबर सिक्युरिटी आणि थ्रेट्स. सायबर म्हणजे काय, थ्रेट्स म्हणजे काय, हेही माहिती करून घ्या की जे धोके अजून क्रेडिट सोसायटींना आढळून पण आले नाही आहेत.
मला अशी मॅडमनी सांगितलं, 2-3 CMनी सांगितलं, रिस्क ह्या सायबर सिक्युरिटीमध्ये प्रचंड धोके निर्माण झालेत. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सारस्वत बँकेचे मॅनेजर समोर आहेत. मी ज्याला बँकिंगमध्ये सर्व्हिस करायला सुरुवात केली त्याला सारस्वतमध्ये असलेल्या सिस्टीम्स प्रोसिजर्स, मी 3 बँकांची नावं घेईन, सारस्वत बँक आणि जनता सहकारी बँक, यांची मॅन्युअल्स अतिशय चांगली होती. अतिशय मॅन्युअल चांगलं होतं. इव्हन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1981 साली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी काढलेलं मॅन्युअल अजूनही माझ्या घरी आहे की ज्याच्यात सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पण तसं मॅन्युअल लेटेस्ट कुणी काढलं नाही. अनेक जण फक्त पुस्तकं लिहिण्यातच दंग आहेत, पण माहितीच नाही ना मॅन्युअल म्हणजे काय. आता 81 साली रिझर्व्ह बँकेने जे मॅन्युअल काढलं त्याच्यात फायनान्स अगेन्स्ट रिअल इस्टेट प्रॉपर्टी फोकस करू नका हे वाक्य त्याच्यात होतं. आणि आज दुर्दैवाने ज्या बँका अडचणीत आल्या, ज्या क्रेडिट सोसायटी अडचणीत आल्या, तिथे केला गेलेला फायनान्स हा रिअल इस्टेटमध्येच ब्लॉक झाला. मित्रांनो, ह्युमन रिसोर्सेस हा तेवढ्यापुरता मर्यादित नाही. चांगला स्टाफ घेणं, चांगली नैतिकता असणं आणि त्यांना कंटिन्युअस ऑनगोईंग ट्रेनिंग थ्रूआउट मिळणं ही काळाची गरज आहे. म्हणजे मी आता बँकोशी संबंधित 2008-9 पासून आहे. अनेक गोष्टी तुम्हाला करता येतील. स्टँडर्डायझेशन नाही आहे, एकसारखा स्टाफ नाही, त्यांच्या क्वालिटीज नाहीत. लोनचं ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे पण लोनची माहितीच नाही. ह्या शोकांतिक आहेत. HR वरती जास्त फोकस करा. रिड्युसिंग इंटरेस्ट मार्जिन, आता नेट इंटरेस्ट मार्जिन हा विषय संचालक मंडळाला खरोखरीच आवश्यकता माहिती असणं. मॅडमनी मगाशी उल्लेख केला, म्हणजे काही व्यक्तींनी उल्लेख कालपासून केला. नेट इंटरेस्ट मार्जिन सरळ आणि साधं गणित. तुम्ही ठेवी ज्या रेटनी घेता, तुम्ही डिव्हिडंड ज्या रेटनी देता, बरोबर आहे, तो कशातून देता हो? मिळणाऱ्या व्याजातून, बरोबर आहे. व्याजाचे दर जर योग्य ते एकमेकांशी कोरिलेट केलेले नसतील तर नेट इंटरेस्ट मार्जिन थिन होत जाईल. आज आमच्यासारख्या बँका सुद्धा 2% ते 1.5% आम्हाला धंदा करावा लागतोय. मग अशी मला सारस्वत बँकेच्या मॅडमने सांगितलं, कालांतराने इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 0वरती येईल. ही का होणार आहे, पुढच्या 5 वर्षात या गोष्टी येतील. ऑन द कॉन्ट्री, तुम्ही बँकेत पैसे ठेवत असाल तर तुम्ही चार्जेस द्या, जी फॉरेनमध्ये सिस्टीम आहे. त्या नेट इंटरेस्ट मार्जिन याच्यावरती संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करा. तुमची प्रॉफिटेबिलिटी नंतर मेंटेनन्स होणार नाही. प्रेशर ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ज्या वेळेला तुम्ही ठेवीचं व्याजदर, कर्जाचं व्याजदर, डिव्हिडंडचा रेट याच्यावरती फोकस करत चला, असंच माझं म्हणणं आहे. आपण चर्चा करताना मात्र स्टाफला पगारवाढ दिली का नाही, अरे किती पगार आपण देतोय. पण मित्रांनो, ज्या बँका मोठ्या झाल्यात, मी इंडिकेशन ज्या अर्थी देतोय त्या अर्थी लक्षात घ्या, ज्या बँका मोठ्या झाल्यात त्यांच्याकडे स्टाफ, सॅटिस्फाईड स्टाफ ही पण बेसिक कन्सेप्ट आहे. आलं लक्षात? मला माहिती आहे दुःख तुमचं काय. स्टाफला सेफ्टी सिक्युरिटी कुठे आहे? आज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये क्वालिफाईड स्टाफ आणायचं झालं तर पैसे आपण देणार की 10,000 15,000 नाही मिळणार. त्याच्यानंतर ट्रेनिंग फॅसिलिटी झाल्या, ट्रेनिंग मटेरियल झालं. प्रोफेशनल गायडन्स, प्रोफेशनल गायडन्स म्हणजे फक्त चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट्स यांना प्रोफेशनल गायडन्स मी म्हणत नाही आहे. योग्य तो ऑपरेशनल सिस्टीममध्ये काम करत असताना दिला जाणारा सर्व प्रकारचा प्रोफेशनल गायडन्स आज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आहे का याचा विचार तुम्ही करा. आजही परिस्थिती अशी आहे, मी सांगतो तसं कर. प्रोप्रायटरशिप नाही आहे ही. सर्व संचालकांनी ते खुर्ची सोडून तुम्ही ट्रस्टी आहात. कोणाचे? डिपॉझिटरचे. एखादा निर्णय चुकला तर आपल्यामुळे ठेवीदार अडचणीत येणार, हे पहिलं डोक्यासमोर धरा. आपण कुठल्या कार्यक्षेत्रात काम करतोय, मग त्या माणसाला काय वाटेल, मग आपल्याला व्होटिंग इलेक्शनमध्ये आपल्याला मतं मिळतील का नाही, ह्या गोष्टीवरती फोकस कमी करा. बी प्रोफेशनल. गव्हर्नमेंट सिस्टीम्स, प्रोसिजर आणि डिसिजन हळूहळू बदल व्हायला लागलाय. म्हणजे रिकव्हरीच्या चार्ज क्रिएशनला 3-3 महिने, 6-6 महिने, डिले टॅक्टिस,
पजेशन नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण कुठेतरी या पॉलिसीमध्ये त्याचा उल्लेख आला आहे. सरांनी मगाशी ऑलरेडी सांगितलं, सेंट्रल रजिस्टरच्या ऑफिसपासूनच बदल करायला सुरुवात केली आहे. मी कुठल्याही पक्षाचा बद्दल मी बोलत नाही आहे, परंतु डिजिटलायझेशन आणि सर्व गोष्टी ऑनलाईन ह्या ज्या सुरू केल्यात ना, फार मोठा फरक पडत चालला आहे. त्याच्यानंतर रिस्क इन्क्रीज फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ऑलरेडी बोललो. आज ज्या जेवढ्या सोसायट्या असतील आलेल्या, या सगळ्यांच्या विचारात, धोरणात आणि अंमलबजावणीत तरी एक वाक्यता आहे का? लोन ॲप्लिकेशन तरी सगळ्यांचे सारखे आहेत का? स्क्रुटिनी तरी सगळ्यांची सारखी आहे का? मी अनेक वेळा हे ट्रेनिंग घेताना विचारतो, म्हटलं लोन सँक्शन कोण करतं? त्याला आम्ही स्क्रुटिनी करत नाही सर, बोर्डात ठेवतो, ते सँक्शन करतात. ही जर परिस्थिती असेल, स्क्रुटिनीज करत नसतील तर मला, पण ते त्यांची ड्युटी जबाबदारी पूर्ण करतात का? क्वेश्चन मार्क आहे. हे अपॉइंटमेंट ऑफ BOM आम्हाला आणलं, तुम्हाला नियामक मंडळ आणलंय. सांगण्याचा उद्देश असा, आत्ता रिझर्व्ह बँकेच्या जेवढ्या गाईडलाईन्स आहेत त्या पॅरलल सहकार खात्याकडून सर्क्युलर्स इश्यू करणं चालू आहे. हे अपॉइंटमेंट ऑफ MD CEO सोडून द्या, अपॉइंटमेंट ऑफ SSN हे सर्क्युलर खूप आम्हाला वेगळं आहे. पण आत्ता जे तुम्हाला ऑडिटच्या बद्दल सर्क्युलर इश्यू केलं ना, ते पण संचालक मंडळाने वाचा. सर्व जबाबदाऱ्या त्यांनी ऑडिटर्सवरती डिफाईन केल्यात. आपण आपल्या लेवलला ऑडिटर अपॉइंट करत असताना शक्यतो रेफरन्समधला करतो का? तर एखादी गोष्ट झालेली असेल तर त्याला पांघरून येण्यासाठी. मित्रांनो, मी उलटं म्हणतो, माझे रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन सर्व्हिस पिरियडमध्ये जवळजवळ 20 वेळा किमान झालंय. एखादी चूक झालेली असेल तरी बोल्डली ॲक्सेप्ट करा, त्याची प्रोव्हिजन करा, पण तुम्ही जेवढं झाकाल ना ते कोंबडं, तेवढा अडचणीत याल. त्याच्यानंतर रिवाइज रेग्युलेटरी फ्रेमवर्क, म्हणजे आमच्या डिपॉझिट साईज प्रमाणे आमचं रिवाइज रेग्युलेटरी फ्रेमवर्क केले, थोडं गोल्डन कोटेड तुम्हालाही केलंय. विविध सर्क्युलरमध्ये याचा उल्लेख आला आहे. सायबर सिक्युरिटी ऑलरेडी सर्क्युलर इश्यू झालंय. अशा सगळ्या जर 20 सर्क्युलर्स मी रिझर्व्ह बँकेने जी इश्यू केलेली आहेत पॅरलल लाईनवरती सहकार खात्याने तुम्हाला शब्दरचनेत बदल करून केलेत. मित्रांनो, या स्क्रीनशॉट घेतलात तरी चालेल, तुम्ही आवर्जून संचालक मंडळाने वाचा. आणि सीओना, किती सीओ आज आहेत आपल्यापैकी? जरा हात वर करा. म्हणजे 350 पैकी 10 ते 12 सीओ फक्त आहेत आणि सगळे संचालक आहेत. याच्यातून काय अर्थ काढायचा मला कळाला. तुम्ही विचार करा की त्यांचं पार्टिसिपेशन अशा महत्त्वाच्या ठिकाणी नको होतं का? हा विचार तुम्ही करा संचालक म्हणून. बरोबर आहे, हे ऑफ द रेकॉर्ड सांगतोय. आपण बक्षीस घेण्यासाठी सगळेजण येता, सीओ आणि स्टाफची पण त्यात कॉन्ट्रीब्युशन असते, हे लक्षात ठेवा. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टॉप मॅनेजमेंट. एकूण 20 जरी सांगत असलो तरी डाव्या साईडच्या 10 ह्या संपूर्ण, म्हणजे ह्या 10 विषय जे आहेत हे डायरेक्टली संचालक मंडळाशी संबंधित आहेत. स्टेक होल्डर याचा अर्थ आपल्याकडचे तुम्ही म्हणाल फक्त शेअर होल्डर. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीनं मेंबरशिप पेक्षा सुद्धा डिपॉझिटर आपले स्टेक होल्डर आहेत. तुम्ही विचार करा, आपण देतो का नाही प्राधान्य? शेअर होल्डरला प्राधान्य देतो, बरोबर आहे की? डिपॉझिटला प्राधान्य कधी देणार? त्यामुळं रिझर्व्ह बँक असं म्हणते स्टेक होल्डरला सगळ्यात महत्त्वाचं डिपॉझिटर आहेत. त्याच्यानंतर बिझनेस वाढीसाठी आपण काय करणार याचा विचार संचालक मंडळाच्या सभेत करणं आवश्यक आहे. विविध ऑपरेशनल इश्यूज असतात. मी थोडंसं बोल्डली बोलणार आहे कारण मी अनुभवातून या सगळ्या गोष्टी सांगतोय. अनेक वेळेला म्हणतो आपण संचालक मंडळ सभेत, जो कोण सीओ असेल, समजा दीक्षित असेल, दीक्षित तेवढं बघून घ्या आम्हाला यातलं काय कळतंय. ही वास्तवता आहे. मग तुम्हाला जर कळत नसेल तर माहिती कधी करून घेणार? पण आपल्याला वेळ नसतो. आपण संस्थेसाठी तेवढा वेळ काढणं आवश्यक आहे. या आमच्या अविनाश जोशी वाई अर्बनला संचालक, मला वाटतं संचालक होते, तुम्हाला अशा वेळेस 7.5-8 तास ते मीटिंग चालू द्यायचे.
रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत. आणि आपण काय सांगतो, चेअरमन सांगतात मला तासाभरात जायचंय, लवकरात लवकर बोर्ड मीटिंग संपवा. विचार करा. व्हेरियस मेंबर्स, त्याच्यानंतर स्टाफची रिक्रुटमेंट असेल, त्यांचे पगारवाढ असेल, त्यांचं प्रमोशन असेल, त्यांचं डिमोशन असेल, मी फार या बाबतीत माहिती आहे म्हणून सांगतो, याचा विचार आपण कधी करतच नाही. हातावरती मोजण्या इतपत क्रेडिट सोसायटी सोडल्या तर स्टाफकडे लक्ष फारसं दिलं जात नाही. अरे 10-15 हजार रुपये परवडतात त्याला. हे डिस्कशन चालतात, मला माहिती आहे. त्याच्यानंतर मी हातावरच्या बोटावरती सोडून बोलतोय. त्याच्यानंतर कस्टमर कंप्लेंट्स, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आमच्याकडे साधी जरी कंप्लेंट आली तरी आम्हाला ते रेकॉर्ड करावी लागते, त्याचा कंप्लायन्स करावा लागतो आणि ते इन्स्पेक्शनच्या वेळेला आम्हाला दाखवावं लागतं. आहे आपल्याकडे सिस्टीम. ग्राहकांच्या तक्रारी येत नाहीत, येतात. त्याच्यानंतर ऑडिट म्हणजे अपॉइंटमेंट करत असताना आपण असतो आणि फायनल रिपोर्टच्या वेळेला ग्रेड कुठली मिळाली आहे, ए मिळाली का, बी मिळाली का, सी मिळाली का, डी मिळाली, तो जो रिपोर्ट असतो ना, तो गाभा, तो कधी वाचला जातो संचालक मंडळाच्या सभेत. ते ऑडिटर मेहनत घेऊन ते देतात. मला नाही वाटत तो रिपोर्ट वाचला जात असेल. मित्रांनो, आम्ही वाचतो. रेग्युलेटर्सनी काही पत्र पाठवली असतील. आता लेटेस्ट एकूण 6 परिपत्रकं महाराष्ट्र सहकार आयुक्तांनी पाठवलेली आहेत. संचालक मंडळ सभेत वाचलेत. विषय घेतलाय कधी, घ्यायला सुरुवात करा. हे जे सगळे विषय आहेत ना, मी जसं तुम्हाला करत नाही म्हणून सांगतोय, ते करायला लागा. आणि हेच अपेक्षित नॅशनल पॉलिसीला पण आहे. त्याच्यानंतर कंप्लायन्स, जी काय आपण सर्क्युलर पाठवतो, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी. MIS वरती हायलाईट का करतोय, तर तुमच्या क्रेडिट सोसायटीची आर्थिक परिस्थिती काय आहे हे तुम्हाला स्वतःला तो MIS पाठवताना लक्षात येणार आहे. म्हणून ते सर्क्युलर वाचा म्हणतोय. आणि त्या सर्क्युलर प्रमाणे तुमचे तुम्हाला मार्क्स किती मिळतात हे तुम्हाला कळणार आहे. आणि मग ऑडिटर किती मार्क्स देतोय. या पुढच्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळ सभेच्या संदर्भात आहेत. मी पुढे 2 स्लाइड्समध्ये उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा उल्लेख केलाय. मी जे तोंडी बोलतोय त्या सगळ्या इथे राईट डाऊन केलेल्या आहेत. 5:30ला मला संपवायचं आहे. त्या दृष्टीने यातलं मी वाचतो, कारण त्याचा परत बोलण्यापेक्षा पुढच्याच काही 2-3 स्लाइड्स महत्त्वाच्या आहेत. बिझनेस प्लॅन, बिझनेस स्ट्रॅटेजी. बिझनेस स्ट्रॅटेजी हा शब्द तुम्हाला नवीन आहे. आम्हाला ऑलरेडी फर्दर 5 इयर्सचे बिझनेस स्ट्रॅटेजी प्लॅन रिझर्व्ह बँकेला सबमिट करावा लागतो आणि त्याचा एव्हरी इयर रिव्ह्यू घेतो. आपण फक्त AGMच्या अहवालात अंदाजपत्रक मांडतो. तुम्ही तुमच्या 5 वर्षाचा प्लॅन तयार करा, असे माझे सजेशन राहील. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, याचा अर्थ हेड ऑफिसचा सेटअप. लोन डिपार्टमेंट असेल, रिकव्हरी डिपार्टमेंट असेल. तुम्ही म्हणाल आमचा साईजच तेवढा नाही आहे, पण ज्याला साईज छोटा असतो ना मित्रांनो, त्याच वेळेला हा सेटअप केलात तर पुढे फायदेशीर ठरेल. अन्यथा खूप मोठे झालात आणि सेटअप करायला गेलात तर जास्त अडचणी निर्माण होतील, असं मला म्हणायचं आहे. रिटर्न अँड अप्रूव्ड डॉक्युमेंट, सर्वसामान्य पद्धत क्रेडिट सोसायटीमध्ये ही रिटर्न डॉक्युमेंट म्हणजे प्रत्येक गोष्ट लेखी असायलाच पाहिजे. हे भविष्यात करायचे चेंजेस आहेत. मी मगाशी एक कविता सांगणार होतो, 2 शब्द आहेत. जुने जाऊन्या मरणा लागून जाणून किंवा पुरून टाका, सडत नाही का ठाई ठाका, सावध ऐका पुढला हाका. या सगळ्या पुढच्या तुम्हाला चॅलेंजेस जे येत आहेत ना, ते सगळे सांगतोय, एवढं मी म्हणेन. त्याच्यानंतर वर्क डिस्ट्रीब्युशन, प्रॉपर अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, गुड टीम ऑफ स्टाफ, ऑलरेडी चर्चा झाली. त्याच्या व्यतिरिक्त प्रोफेशनल्स, मगाशी मला वाटतं कोणीतरी रिस्क मॅनेजमेंट सांगत असताना व्हॅल्युएशनचा उल्लेख केला. विथ ड्यू रिस्पेक्ट, आज कोणी असेल तर गैरसमज करून घेऊ नका. चांगले ॲडव्होकेट्स, चांगले व्हॅल्युअर, चांगले चार्टर्ड अकाउंटंट्स आणि चांगले व्हेंडर्स, ही काळाची गरज आहे. तुमच्या म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे निर्णय देणारी माणसं आपल्याला
आज परवडतील, उद्या ते धोक्यात आणतील. वाक्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि नॉलेज याला रिस्पेक्ट द्यायला लागा. अनेक वेळेला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सांगत असतो बोर्डाला, पण आपलं कार्यक्षेत्र स्थानिक पातळीवरती असल्यामुळं आपण त्या सीईओचं म्हणणं डावलतो आणि त्या स्थानिक पातळीवरती काय होईल याचा विचार जास्त करतो आणि तिथं आपली गणितं चुकतात. पहिले 2 वर्ष प्रॉफिट मिळून जाईल, पण पुढचे 3 वर्ष हळूहळू लॉस व्हायला सुरुवात होईल. गुड वर्क कल्चर अँड अडॉप्शन ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस. इतर संस्थात, इतर बँकात काय चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत हे माहिती करून घ्या, इम्प्लिमेंट करा. गुड इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. पिरियडिकल ट्रेनिंग टू ऑल. आता मी 25 वर्ष ट्रेनिंगचा अनुभव मॅडम तुम्हाला सांगतो. जसं रिकव्हरीला फोकस, मी फार जबाबदारीने स्टेटमेंट करतोय. मॅनेजमेंट जागवतं शेवटचे 3च महिने रिकव्हरीच्या बाबतीत. 9 महिने रिकव्हरी डिपार्टमेंट म्हणजे ते राजस्थानातलं वाळवंट, आणि 3 महिने एवढं प्रेशराईज करायचं की त्या बिचाऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. तसं नका करू. पिरियडिकल ट्रेनिंग सगळ्यांना द्या. तुम्हाला सिक्युरिटी ऍक्ट ऍप्लिकेबल नाही, पण 101 म्हणजे काय, 91 म्हणजे काय, 138 म्हणजे काय, ह्या पण गोष्टी एकाच वेळेला माहिती पाहिजेत. बरं, ट्रेनर्स सुद्धा, मी तेही बोलतो, ट्रेनर्स सुद्धा संपूर्ण माहिती आपण काय करतो माहिती आहे, मुळात वेळ कमी ठेवतो. त्यातल्या त्यात रिकव्हरीचं सेशन असायला ना, जेवण झालं की तो रिकव्हरीचं सेशन ठेवतो की झोप आलीच पाहिजे. ही वास्तवता आहे सर. त्या निम्मे जण झोपलेले असतात. पिरियडिकल ट्रेनिंग तुम्ही वर्षाचं शेड्यूल तयार करा ना. ट्रेनिंगवरती खर्च वाढवा. तुमचं कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट तुमचं ऑडिटर ॲप्रिसिएशन करेल. पण आपण विचार काय करतो ट्रेनिंगला ना, जो कार्यक्षम नाही त्याला ते पाठवून, असं नका करू. पिरियडिकल रिव्ह्यू ऑफ फिनान्शियल आणि नॉन फायनान्शियल्स. संचालक मंडळ सभेचा हा विषय आहे ॲक्च्युली. मासिक आढावा घेणं. आपण विषय घेतो, सीओना सांगतो नोटेड. काय सांगतो? नोटेड. ही वास्तवता आहे. आणि वास्तवता जर ही नॅशनल पॉलिसी ऍप्लिकेबल झाली ना तर अडचणीत आणेल. सीओ जर प्रामाणिक असेल तर वास्तव परिस्थिती सांगेल, आणि तो जर हुशार असेल तो मिनिट्स लिहिताना अशी मिनिट्स येईल, संपूर्ण सांख्यिकीय माहिती संपूर्ण तपशिलासह संचालक मंडळासमोर मांडली, सर्व संचालकांनी त्याच्यात सहभाग घेतला, आवश्यक त्या प्रश्नोत्तरं दिली आणि सर्व संचालकांनी समाधान व्यक्त केलं. जबाबदारी संचालकांवरती येईल. हे वास्तवता आहे. कृपा करून असे ठराव करू नका. ओपन डिस्कशन करा. त्याच्यानंतर टाइमली अँड प्रॉपर प्रोएक्टिव्ह डिसिजन मेकिंग. महत्वाचे डिसिजन लेस डिले. महत्वाच्या डिसिजनलाच डिले. संचालक मंडळाचा अजेंडा जर मोठा असेल तर आज जरा शिवजयंती आहे, त्यांनी आज काय सांगितलं गणेश जयंती आहे, माझा उपास आहे, मला घरी लवकर बायकोने बोलवलंय, तासाभरात मीटिंग संपव. मग फक्त लोनला माहिती वाचतो, कर्ज रक्कम किती, तारण काय, माहितीतला आहे का, मंजूर. मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, वेबसाईट, ह्या प्रोफेशनल व्ह्यूज आहेत सगळे. वेबसाईटला फार खर्च येत नाही चांगला मेंबर घेतलात तर. आणि मार्गदर्शक सुद्धा आहेत ना बँकोसारखी माणसं, त्याचा वापर करा ना. अर्थात फ्री ऑफ चार्ज करू नका, प्रोफेशनल चार्जेस पण त्यांना ऑफर करा. कारण आपल्याला काय झालं माहिती का, महाराष्ट्रीयन माणसांना जेवढं स्वस्तात मिळेल तेवढं घ्यायची सवय लागली आणि तिथं आपलं चुकतं. आणि गाड्या मात्र आपण सगळ्या हा इंच घेतो कारण आपला जीव महत्वाचा आहे. पण संस्थेच्या बाबतीत निर्णय घेताना आपण इथं चुकतो. त्याच्यानंतर डू अँड डोंट. तुम्हाला योग्य वाटलं, आवश्यक वाटलं तर मी बँकेमध्ये आर्टिकल देईन. क्रेडिट सोसायटीच्या दृष्टीनं डू अँड डोंट काय आवश्यक आहे हे मी नक्की सांगेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं टीमवर्क आहे. कारण मी जो ॲनालिसिस केलं, कारण माझ्याकडे काही डेटा कलेक्ट करणं, त्याचं ॲनालिसिस करणं जबाबदारी नाही, पण एक ऑब्झर्वेशन असं आहे, ज्याला आपण शेअर होल्डर असतो आणि त्याला जे दुसरे संचालक असतो त्यांचं कसं चुकतं हे बोलतो आपण. आणि आपण ज्याला निवडून येतो त्याला आपण सेम रोल करत असतो. याचं कारण
टीमवर्क आपण करत नाही. आणि धोका लक्षात घ्या, यातला सगळ्यात मोठा धोका मॅनेजमेंटमध्ये जर एकवाक्यता नसेल, मिसअंडरस्टँडिंग असतील, काही गोष्टी हाईड करणं चालू असेल, किंवा एखादा माणूस सांगतोय पण ऐकायचं नाही, वन मॅन डिसिजन असेल, तर ते सगळ्यात मोठं धोक्याचं ठरेल असं मला वाटतं. बेटर मॅनेजमेंट म्हणजे मी हे तुम्हाला 13 पॉईंट्स याचा अर्थ ती वचनं नाही आहेत, पण मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न केला. बेटर मॅनेजमेंट असेल तर बेनिफिट्स काय होणार आहेत बघा, की जे बेनिफिट्स सारस्वत असेल, कॉस्मॉस असेल, शामराव असेल, बुलढाणा, म्हणजे बँकांची नावं सोडून द्या, पण बुलढाणा अर्बन जर ऑल ओव्हर वर्ल्डच्या लेवलवरती गेले असेल तर त्यांनी काहीतरी नक्कीच वेगळं केलं असेल ना. म्हणून मी म्हणलंय फिनान्शियल पोझिशन चांगला ठेवा, साऊंड पोझिशन, साऊंड म्हणजे अदर दॅन फिनान्शियल सुद्धा साऊंड पोझिशन पाहिजे. बेटर मॅनेजमेंट, अप्पर ग्रेडेशन तुमचं होऊ शकेल, बी ग्रेडमधून ए ग्रेडमध्ये येऊ शकाल. एक्झाम्पल बिफोर अदर्स, तुम्ही आदर्श ठेवा ना. काम असं करा, सहकार्यावरती झोकून देऊन काम करा, सहकार हाच पक्ष समजा. आणि कृपा करून संचालक मंडळाच्या सभेत राजकारण नको. हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, याचा विचार करूच नका. तुम्ही सहकाराच्या फ्लॅगमध्ये आहात हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इझी टू फ्युचर एक्सपान्शन, तुम्हाला भविष्यात जर काही एक्सपान्शन करायचं असेल, परमिशन्स घ्यायचे असतील, तर तुम्ही जर सर्क्युलर वाचलं असेल CRARचं, त्यात त्यांनी उल्लेख केलेला नाही, परंतु हा उल्लेख येईल जसं RBIने आम्हाला केलाय. जर तुमच्या साऊंड फिनान्शियल मॅनेजमेंट, पण सर त्यांनी दुसऱ्या शब्दात उल्लेख केला, मी वाचून जाऊ, गुड गव्हर्नन्स म्हणून उल्लेख केलाय त्यांनी नॅशनल पॉलिसीमध्ये. ते जर असेल तर बेनिफिट्स मिळतील. नॉन फिनान्शियलमध्ये हे बेनिफिट्स नमूद केलेले आहेत. ऑडिट रिपोर्ट बद्दल जो विषय आपला झाला, मी त्या रिपोर्ट बद्दल जात नाहीये, पण चर्चा करत असताना ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कशात चांगले मार्क्स मिळालेत आणि कशात मिळाले नाही आहेत त्याचं जर बघितलं, कॅमल हा शब्द तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण वापरतोय. रिझर्व्ह बँकेनं फार खुबीने याचा वापर केला आहे. तो बघूयात. कॅमल्स हे वरती लिहिलं आहे, त्याच्यावरती आपल्या संस्थेचं रेटिंग अवलंबून आहे, ग्रेडेशन पण अवलंबून आहे. तिथे C फॉर कॅपिटल, जे सकाळपासून ते सर ओढून सांगतायत, CRAR वाढवा. तुम्ही जर सर्क्युलर बघितलं तर 9% किमान असावा, जास्तीचा असला तर उत्तमच आहे, हे नमूद केलंय त्यांनी. म्हणजे कॅपिटल वाढवा, मॅनेजमेंट चांगलं ठेवा, जे आता आपण सगळं बोलतोय, लिक्विडिटी चांगली ठेवा. लिक्विडिटी चांगली ठेवा याचा अर्थ लक्षात घ्या. कर्ज मंजूर करत असताना तर CRAR, SLR वगैरे याच्यात लिक्विडिटी असतेच. कर्ज मंजूर करताना जे तारण मालमत्ता आपण घेणार आहोत, ते जर कर्ज थकलं तर ती मालमत्ता विकून आपले पैसे येणार आहेत का ह्याच्याबद्दल विचार करायला शिका. नॉर्मल कोर्समध्ये होतं असं. लिगल रिपोर्ट क्लिअर आहे, व्हॅल्युएशन 1:2 आहे, त्यामुळे प्रपोजल बसतं, परंतु त्याचा DP प्लॅन बघितला म्हणजे तो ट्रेनिंगचा भाग झाला. ह्याही गोष्टींवरती लक्ष द्या, नाहीतर मॉर्गेज प्रॉपर्टी आहे पण लिक्विडिटी नाही, ह्या सापळ्यात अडकू शकतो आपण. पुढे ॲसेट्स म्हणजे लोनच्या ॲसेट्स कशा आहेत, मग NPA किती आहेत, कसे आहेत. अर्निंग, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, प्रॉफिट अँड लॉसवरती ज्या गोष्टींचा परिणाम होतो त्या 3च गोष्टी महत्त्वाच्या. नंबर 1 इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट या 2, आणि तिसरी इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम NPA. मी अनेक माझ्या सेशनमध्ये सांगितलंय, NPA वरती फोकस करा. तुमची जर प्रॉफिटेबिलिटी कमी असेल, NPA वरती फ्रॉम डे 1 फोकस करा, तुम्हाला प्रॉफिट आहे तिथे की काहीच करायला लागणार नाही. त्याच्यानंतर सिस्टीम्स आणि कंट्रोल. ओके, जाऊ पुढे. हा एक नवीन शब्द तुमच्या समोर ठेवतोय की जो अपेक्षित आहे. आपली संस्था क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जरी असली तरी SWOT म्हणतात त्याला, SWOT ॲनालिसिस. म्हणजे मोठ्या बँकांमध्ये हा शब्दांचा वापर क्रेडिटचं ॲनालिसिस करताना केला जातो, आम्ही सुद्धा केला आहे. परंतु ते खरोखरच ॲनालिसिस केलं जातं का, तर फक्त तुम्हाला माहिती सांगतो. S फॉर स्ट्रेंथ, तुमची स्वतःची मनगट किती चांगली आहे हे नको आहे, आपण धष्टपुष्ट किती आहेत ते नको आहे. संस्थेची स्ट्रेंथ काय आहे, प्लस पॉईंट्स काय आहेत याचा विचार करा. तसेच प्रत्येक संस्थेचे विकनेस असतात,
तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मी मगाशी मला वाटतं बोलताना बोललो की मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधल्या सॅलरी यांना जवळ 80 संस्था ॲज ऑन टुडे लिक्विडेशनच्या लिस्टमध्ये आहेत. म्हणाल तर खरं काही धोकाच नको होता, पण का लिक्विडेशनला आल्या माहीत नाही. म्हणजे कुठेतरी विकनेस आहे. त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज, व्यवसायाच्या संधी. तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करता, तुमचे जर व्हिजन फक्त तुमचं ते विशिष्ट खेडा असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, तर तुम्ही तेवढ्यापुरतंच राहिलात तर तुम्ही वाढणारच नाही. तुम्हाला मुळात वाढायचं का नाही हे ठरवा. आलं लक्षात? ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि चौथा भाग थ्रेट्स काय आहेत. थ्रेट्समध्ये सगळ्याच गोष्टी येतील. नॉलेज जर नसेल तर ते थ्रेट महत्वाचं आहे. आलं लक्षात? टेक्नॉलॉजी, पुअर टेक्नॉलॉजी थ्रेट आहे. शेवटच्या गोष्टींकडे येतोय. लिडरशिप इज द कपॅसिटी. आपल्याकडे सगळेच जण, प्रत्येक माणूस स्वतः लीडरच समजतो. एक नेहमी लक्षात घ्या, लीडर समजायला हरकत नाही, मगाशी सरांनी उल्लेख केला, पण फॉलोअर बनणं फार अवघड असतं. प्रत्येकाला असतं आय एम लीडर, मला सगळं कळतं. आणि जो माणूस म्हणतो ना असं मला सगळं कळतं, त्या माणसाला किती कळतं हे प्रत्यक्षात धावायला लागल्यानंतरच कळतं. हे अनुभवातून सांगतो. म्हणून मी तसं म्हणलंय, लिडरशिप, जे माणसं स्वतःला लीडर समजतात, रादर संचालक मंडळाच्या दृष्टीनं लीडर म्हणजे चेअरमन. बरोबर आहे? माझ्या दृष्टीनं सर्व संचालक मंडळ हेच लीडर आहे. तुमच्यातल्या कपॅसिटी या कुठेतरी कन्वर्ट झालेल्या दिसू देत. अनेक संस्था की चांगले चार्टर्ड अकाउंटंट आहेत, चांगले ॲडव्होकेट्स आहेत, पण रिझर्व्ह बँकेने पार सी ग्रेडमध्ये डायरेक्ट टाकलंय. का बरं? म्हणजे तुमच्या ज्या लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत त्याचा उपयोग चांगला केला का, हा क्वेश्चन मार्क आहे. लिडरशिप प्लस टीमवर्क हे तुमचं सक्सेस असेल. आणि शेवटच्या स्लाइडकडे आपण येताना क्वेश्चन आन्सर्समध्ये येताना जे सरांनी नॅशनल पॉलिसी दिलं ते 2-3 पॉईंट्सवर मी ॲडिशन सांगतो. जे सरांनी सांगितलं मी रिपीट करणार नाही. सरांनी ऑलरेडी मगाशी अमृतकालचा उल्लेख केलाय. त्याच्याच आधी सहकार से समृद्धी हा पण उल्लेख केलाय. त्याच्यानंतर त्यांनी प्रमोट कशाला करायचं ठरवलंय, कोर प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन, म्हणजे सहकाराची जी मूलतत्व आहेत जी आपण मगाशी बघितली, जी बॅसेलच्या माध्यमातून ते पिलर्स म्हणून आहेत, आपल्या इथे ते मूलतत्व म्हणून आहेत, त्याला त्यांनी प्रमोट करायचं ठरवलं आहे. हां, म्हणजे ट्रेनिंग असेल, प्रोफेशन्सी असेल, या सगळ्यांना त्यांनी हे केलं आहे. तसंच अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी पण इन्सिस्ट केली आहे. अकाउंटेबिलिटी याचा अर्थ मी मगाशी सांगितलं, जबाबदारी आणि उत्तरदायित्व. मी रिस्पेक्टफुली सबमिट करतो, ज्या संचालकांना नॉलेज नाही त्यांनी माहिती करून घ्या. मग ते टेक्नॉलॉजी असेल, ॲक्टमधली असेल ती करून घ्या, अन्यथा जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या रिपोर्टप्रमाणे आपल्या भारतात 8.5 लाख क्रेडिट सोसायटीज आहेत. किती? 8.5 लाख. त्याच्यापैकी 20% फक्त क्रेडिट सोसायटीज आहेत, म्हणजे फायनान्स करणाऱ्या म्हणतोय. बाकी 80% सर्व सोसायट्या नॉन क्रेडिट, म्हणजे मगाशी त्यांनी मत्स्यपालनाचा जो उल्लेख केला, हां, अशा सोसायट्या म्हणजे 80% त्या आहेत आणि 20% आपण आहोत. त्याच्यानंतर ऑलरेडी त्यांनी बँकांचा उल्लेख केला, तो मी रिपीट करत नाहीये. मी मगासपासून जे प्रिन्सिपल सांगतोय किंवा चॅलेंजेस सांगतोय, हे चॅलेंजेस त्यांनी हे कंपल्सरी चॅलेंजेस त्या डेव्हलपमेंट करणार आहेत म्हणून त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यांचा इम्प्लिमेंटेशनचा पार्ट ठरलेला आहे. याचा अर्थ असा, त्यांची व्हिजन ठरलेली आहे, काय करायचंय ठरलंय. मग आपल्याला बदलायला नको का? माझं मत आहे, आज तुम्ही
ते काय बक्षीस वगैरे घेत असताना माझे सरांना रिक्वेस्ट होईल तो स्वतः बदला. आपण हे करू शकतो, फक्त बदलणं आणि मानसिकता बदलणं ही काळाची गरज राहील. त्याच्यानंतर शेवटच्या 2च सांगतो. नाही, तेही सरांनी सांगितलं, मी रिपीट करत नाही. कोणाचे काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स असतील तर जरूर 1-2 मिनटं विचारा, अन्यथा आपण माझं सेशन थांबवणार आहे. 1-3 मिनटं आपल्या सहकार क्षेत्राशी संबंधित असलेले, त्याला तुम्ही प्रार्थना म्हणा, गाणं म्हणा, काही म्हणा, 3 मिनटासाठी माझं सेशन संपल्यानंतर मी उभं राहायला सांगेन. माझी रिक्वेस्ट सगळ्यांना असेल ते तुम्ही स्क्रीनवरती बघा, म्हणजे जे काही पिक्चर्स दिसेल ते, आणि त्यातलं जी काही काय म्हणूयात आपण वाक्यरचना आहे ती अतिशय काळजीपूर्वक ऐका. सहकाराचे सगळी प्रिन्सिपल्स त्याच्यात आहेत. ओके, कुणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. PPT मी ऑलरेडी शिंत्रे सर आपल्या इथं कॉपी करून दिल्यात. काय तुमच्या सिस्टीमप्रमाणे असतील ते करा. सगळ्यात शेवटी म्हणजे मी शेवट करण्यापूर्वी मी बोलत असताना एखादा शब्द जर आपल्याला लागला असेल तर तो गैरसमजून घेऊ नका. मी सगळं बोलत असताना 43 वर्षात आलेले सगळे अनुभव, मी तुम्हाला त्यातलं म्हणलं 25 वर्ष मी ट्रेनिंग देतोय, म्हणजे अप टू CEO ट्रेनिंग दिलं, अप टू डायरेक्टर्स ट्रेनिंग दिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर ह्या सर्व समावेशक करून तुम्हाला सांगितलंय आपण चांगलं करू शकतो, एवढं मी नक्की सांगतो. कोणाचे काही क्वेश्चन्स नसतील नमस्कार. माझा हे 98-221 93-637, परत रिपीट करतो 98-221 93-637. मेल ID पण देतो, dixit.sadanand 98-221 93-637. मेल ID dixit.sadanand@yahoo.com. माझी रिक्वेस्ट एवढीच राहील, कारण मी या ट्रेनिंगमध्ये आल्यापासून मी बघितलंय ताबडतोब फोन केला जातो, पण अनेक वेळा माझा मोबाईल आता स्विच ऑफ आहे. गैरसमज व्हायला नको. तू मेलचा वापर करा. मेलचा वापर करत असताना आपलं नाव, संस्थेचं नाव आणि स्पेसिफिक कुठला क्वेश्चन असेल आणि एक्सपेक्टेड गायडन्स. आणि मी तर उलटं म्हणेन, बँकेच्या प्लॅटफॉर्मवर क्वेश्चन आन्सर्स म्हणून करता येईल. शिंत्रे सर, बँकेच्या प्लॅटफॉर्मवरती हा क्वेश्चन आन्सर्स ठेवला ना तर ऑन द एंट्री सगळीकडेच तो चांगल्या पद्धतीने होईल. नमस्कार. आपला काही सगळेच सेक्शन खूप छान झाले, खूप चांगलं ट्रेनिंग झालं. एकच गोष्ट मला थोडीशी फक्त उल्लेख करायचा आहे, ती सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला तर जास्त माहिती असणार आहे. नाही हो, नक्कीच. पण जशा अपेक्षा आहेत संचालक मंडळाकडून, त्याची लिस्ट किंवा SWOT अनालिसिसमध्ये विकनेसेस आणि सगळ्या गोष्टी, तर त्यात एक भाग जो आहे की संचालक मंडळाने हे सगळं वाचावं, वेळ द्यावा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अडचण मुख्य अशी आहे की क्वालिफाईड प्रोफेशनल असे डायरेक्टर हवेत, बरोबर आहे, पण ते जर आलेच संचालक मंडळात असतात पण त्यांना वेळ नसतो. कुटुंब, आता हे काय मी नवीन सांगतोय असं नाही, सगळं माहिती आहे, फक्त मी उल्लेख करतोय याचा. मला हसू वेगळं करण्यासाठी उल्लेख करतोय याचा मी फक्त. वेळ नाही, नोकरी, संस्था आणि कुटुंब हे सगळं सामान, मुलांची शिक्षण वगैरे सगळंच असतं त्यात. तर त्या अपेक्षा आहेत, अगदी मान्य आहे, बरोबर आहे. तशी माणसं मिळत नाहीत. नवीन पिढी ह्यात यायला थोडासा माझा अनुभव आहे की नवीन जी पिढी आहेत ना मुलं, ती यात यायला नको असतं. ते पैसा हा त्यांचा वेगळा एक दृष्टिकोन असेल. आपण जे आहोत नाही तर ते अगदी तुमचा जो शुगर कोटेड म्हटलं तर फुकट हा शब्द वापरतो मी इथे. फुकट काम करायला आपल्या पिढीपर्यंत ही सगळी तयारी होती आहे, पण पुढची पिढी किती यात येईल या सहकार क्षेत्रात माहिती नाही. आणि सहकारांना जे संचालक असतात त्यांना तर मानधन हा भाग तसा नाहीच, नगण्यच आहे.
तर याबद्दल काही ज्या गोष्टी आहेत ना, या अडचणी आहेत आणि त्यातून ही जी पुढची सगळी जी अपेक्षा आहे, जे काही येणार आहेत सर्क्युलर अमुक तमुक जे काही सगळ्या गोष्टी आहेत, तर हे सगळं कसं काय होणार आहे याबद्दल थोडंसं 1-2 मिनिटात सांगा आपण. धन्यवाद. परत सांगतो, मी ओपनली बोलतो. पुढच्या 3 ते 5 वर्षात जर बदल झाला नाही सर्व संस्थांकडून, तर बदल केला जाईल. तो विलिंगली करा नाहीतर फोर्सफुली करा, अशीच घटना येतील. मी इव्हन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या ट्रेनिंगमध्ये बोलताना सुद्धा मी असं सांगितलं, प्रत्येक बँकेने अवेअरनेस निर्माण करा. मोठ्या बँका ह्याच्यात मी इन्क्लूड करत नाही, कारण त्या ऑलरेडी मोठ्या झाल्यात. पण लोअर दॅन मिडियम साईजच्या बँका, इव्हन आपल्यातल्या क्रेडिट सोसायटीमध्ये हे बदल आवश्यक आहे. तुम्ही म्हणता त्या अडचणी आहेत, पण त्या अडचणीवरती मार्ग तर काढायलाच लागेल. मी मगाशी ओपनली बोलताना सांगितलं, आपल्याकडे क्वालिफाईड स्टाफ जर अपेक्षित असेल तर त्याला पगार तर योग्य द्यायला पाहिजे. ही वास्तवता ऍक्सेप्ट करा मुळात. आणि जर आपण समजत असाल की पगारावर ते होणारा खर्च, पगाराचं जो वेतन आहे तो वेतन म्हणजे खर्च आहे, तर मनातनं काढा. ट्रेनिंगवरती होणारा खर्च ही कन्सेप्ट काढा, दॅट इज इन्व्हेस्टमेंट. मी परत परत सांगतोय आणि सगळेच जण सांगत असतील. आता मी मुद्दाम शेअर का करतो की मी स्वतः SY झाल्यानंतर बँकेत लागलो. माझं एम होतं की बँकिंगमध्येच करिअर करायचं आणि टॉपपर्यंत जायचं. मी स्वतः दरवर्षी त्याला पगार कमी होते. माझा स्वतःचा पहिला पगार 180 रुपये होता. इन्क्रिमेंट मिळालं की बेरर ॲक्ट मी आणलेले आहेत. जेवढे बेरर ॲक्ट बँकांना लागतात तेवढे बेरर ॲक्ट मी आणलेत, वाचलेत. याला सेल्फ ट्रेनिंग पण म्हणता येतं ना. आणि संचालकांच्या बाबतीत म्हणाल तर संचालकांकडून अपेक्षा ज्या आहेत, मी काही त्यांना आज ज्यांचं एज 70 आहे त्यांना मी म्हणणार नाही ना तुम्ही कॉलेज ग्रॅज्युएशन घ्या म्हणून. मी मगाशी काय म्हटलं, माहिती करून घ्या. मगाशी सरांनी सांगितलं काय 70% यंगस्टर्स आहेत, बरोबर आहे. आता क्रेडिट सोसायटी असो, बँका असो, मोठ्या बँका सोडून द्या, बँकांकडे सुद्धा यंग जनरेशन किती येतात, त्या सगळ्या प्रायव्हेट बँकांकडे जातात. याची 2च कारणं आहेत, फास्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, फास्ट डिसिजन आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. हे आपल्याला करायला लागेल. मग तुम्ही एकत्र या ना. म्हणजे कन्सोर्शियम फक्त लोन पुरतच विचार करू नका. मी हा विषय बोलताना मी आता अगदी ओपनली सांगतो, कन्सोर्शियम फायनान्स हा क्रेडिट सोसायटीमध्ये करायला काही हरकत नाही. तसंच एकत्र येऊन चांगली सॉफ्टवेअर सुद्धा मिळू शकतील आणि बार्गेन करू शकतो आपण. आपण काय करतो, 1 to 1 सगळं बार्गेनिंग करत बसतो, आपल्याला त्यातलं कळत नाही. आलं लक्षात? अडचणी आहेत. पण एक लक्षात घ्या, मी मगाशी ऑलरेडी बॅसलची फक्त एकच स्लाइड तुम्हाला दाखवली. जागतिक स्तरावरती फिनान्शियल सिस्टीमची जी काही ध्येयधोरणे ठरवली जात आहेत त्याचं पार्ट अँड पार्सल हे मेंबरशिप RBI. आलं लक्षात? RBIने मेंबरशिप घेतली, RBIने ऍक्सेप्ट केलं त्याची मेंबरशिप. त्यामुळे तिथे ज्या काही गोष्टी ठरतात ते RBI इम्प्लिमेंट करते. मग ते नॅशनल बँका असो, प्रायव्हेट बँका असो, आपण असो. ऑन द कॉन्ट्री रिझर्व्ह बँकेने एक तारतम्य बाळगलंय. ऍट पार सगळे निर्णय अजून घेतले जात नाही आहेत. सगळे निर्णय म्हणतोय, बदलायला तर लागेलच. अन्यथा संस्था नंबर ऑफ सोसायटीज कमी होत जातील. इव्हन छोट्या पतसंस्था एकत्र या ना, कालांतराने कन्सॉलिडेशन मर्जर हा पण विषय येईल आणि ती काळाची गरज आहे. अन्यथा छोट्या पतसंस्था किती काळ टिकतील? तुम्ही हे सगळं आज ऐकलं, विचार करा तुम्ही. आपण ह्या रेसमध्ये या स्पीडने आपण धावू शकू का? मी आता तुम्हाला उदाहरण दिलं. मी जुन्नरमध्ये जानेवारी महिन्यात सलग 7 लेक्चर्स दिली. 121 पतसंस्था तिथे, क्रेडिट सोसायटी. पण आम्ही काय धंदा करणार, काय स्टाफ परवडणार आहे? आणि एक नक्की आहे, लांबचा माणूस जुन्नरला कामाला जाणं जर 6-7 तास प्रवासात लागत असतील, उपयोगच काही नाही. अजून काही शंका नाही? थोडं वेळेचं बंधन आपण पाळूया. हॅलो सर, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संदर्भात मला प्रश्न विचारायचा आहे. सध्या जो सेंट्रल गव्हर्नमेंटनं
सर्व मल्टीस्टेट ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्यासाठी नवीन ॲक्ट लागू केलेला आहे आणि बरेचसे पोटनियम त्याच्यात बदल करून तुम्ही अमेंडमेंट करून घ्या म्हटलेले आहेत आणि त्याच्यात बरेचसे रिझर्व्ह बँकेप्रमाणे त्यांनी नॉर्म्स घातलेले आहेत. उदाहरणार्थ NP असून देत, CRR असून देत, SLR असून देत, ह्याप्रमाणे. आणि आमची हाऊसिंग फायनान्स संस्था आहे मल्टीस्टेट आणि आमचे नॉर्म्स वेगळे आहेत. आमची ही देशातली एकमेव हाऊसिंग फायनान्स आहे मल्टीस्टेट असणारी, 3 राज्य कार्यक्षेत्र असणार, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली. आणि ते आम्हाला काही त्याच्यात लागू पडत नाहीत. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ज्या गोष्टी म्हणजे तुमचं नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी विचारात घेऊन सेंट्रल रजिस्ट्रीकडे कॉरस्पॉन्डन्स करा, त्यांची वेळ घ्या, त्यांच्याशी डिस्कस करा, काहीतरी वेळ नक्की निघेल. पण फॉलोअप करावं लागेल. दिल्लीला आहे मला कल्पना आहे, पण आता सुदैवानं ऑनलाईन अनेक गोष्टी त्यांनी हे केल्यात. प्रत्येक गोष्ट पोर्टलवरती तुम्ही सबमिट करा, पोर्टलवरती सबमिट करा, ऑनलाईन सगळ्याच गोष्टी आहेत. आता मला एक सांगा, एक मिनिटात आपण संपवूयात. याचं कारण सांगतो, पुढचा प्रोग्राम शेड्यूल. आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांचा मोबाईल रात्री 9 वाजेपर्यंत बाजूला ठेवून द्या. काय होईल? त्यातला निम्मा स्टाफ असा अस्वस्थ होईल, काही जणांचं BP वाढेल. ही वास्तवता आहे. ती टेक्नॉलॉजी आपण ॲक्सेप्ट करतो, मात्र फिनान्शियल सिस्टीम थ्रू आलेले सर्क्युलर्स बोल्डली ॲक्सेप्ट नाही करत. एक करूयात आपण, वेळेचं बंधन मी पाळणार आहे, आपण थांबूयात. कारण एक 3 मिनिटं ती जी प्रार्थना आहे तो माणूस लावतोय की लावतो मला माहीत नाही. ऐका ना, मी तुम्हाला मोबाईल नंबर टाकला, तो व्हॉट्सअप नंबरला पण आहे आणि मेलला पण आहे, तुम्ही टाकत अशी माझी विनंती आहे. अन्यथा शिंत्रे सर आहेत, नाईक सर आहेत, त्यांच्याकडे क्वेश्चन्स रेज करा, मी तुम्हाला उत्तर देईन, बँकेमधनं देईन.